काय का सर सुनसान सुनसान झालं का उन्हाळ्याचं. कायच काय लोक कुठे गेले काय काय समजून नाही राहिलं. असं काही गमून नाही राहिलं. काही त्याची खबर नाही चालू राहिली. काही नाही काही मिळच नाही का गावात नाही महाबीन. काही एवढ्यात भांडण नाही झाले. काहीच नाही काही नाही काही गमूच नाही राहिलं. असं म्हणजे मजा नाही येऊ राहिला. मसाला मिरची मसाला कमी झाला जरा असा गावात नाही. अरे बापरे शिवलाल. हां हां कप खुश दिसू राहिला आज गड्या. हां टानिक घेतला वाटतं गड्या शिवलाल. दिसूच राहिलं वैकू येऊ राहिलं तोंडावून वैकू राहिला. चष्मा गिष्मा टानिक गेलाय. कोणता कोणता ते आता इकत घेतो ना रे. इकत घेतो. हां काय म्हणता पुढे. हो बाबा काय म्हणता तुम्ही. नाही नाही बा मी काहीच म्हणत नाही. तू काय म्हणता सांग मला. काय आज काय लयच असा दिलखुश दिसू राहिला तू कोकून आला. हां हां पैसे भेटले का कसं काय केलं का कोणता टाका टाकला तुम्ही चोट्टे होले का. काय मी 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 चोट्टा पुऱ्या पंचक्रोशीत माहीत आहे लोकायले मी किती इमानदार माणूस होते. आणि तुम्ही मला म्हणतात मी चोट्टा. हां माझ्यासारखा तर इमानदार कोणी नाही हो. पुऱ्या पंचक्रोशीत नाही कोणी. पंचक्रोशी म्हणतात तरी येते का धडवे झुले बेवड्याले का. चालला मोठा पंचक्रोशीत म्हणून राहिला. त्यापेक्षा जास्त उन्हाळा पाहिला म्हटलं बाबू. तुम्ही भले उन्हाळा पाहिले असतील म्हटलं. तुम्ही उन्हाळा पाहिले असतील पण यावेळेसचा उन्हाळा वेगळा आहे. वेगळा आहे उन्हाळा वेगळा आहे. काही विषय नाही लय वेगळा आहे. आंबे चोराले जाव तर लोक खपके देते तर कॅरेट घेऊन घेते तर मग काय कोंबड्याची पार्टी होते. टँगो मारू हा मस्त 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 काय एकदम आनंद एकदम मस्त. आंबे चोराचं टँगोचं बोकड्याच्या पार्टीचं काय कोंबड्याची पार्टी आहे वाटते. काय कनेक्शन आहे बरं. काही लेखाचं बोलू राहिलं निरा दारू पेलं तर. मी काय म्हणतो कोणा आंबे चोरले कोणाचे कॅरेट कोणा घेतले कोणा कोंबड्याची पार्टी केली काय झालं ते सांगता का रे मला तू. आबा तुम्ही नाही समजा तुम्हाला काही समजत नाही आबा. काही नाही एकदम मस्त कोंबड्याची पार्टी केली. हा हा टानिक घेतली म्या. अजून कोण कोण होतं गड्या. थांबा एक मिनटं विचार करू द्या मला. कोण होतं रे बा. हां आपला बुडा काय म्हणते ते काय नाव आहे रंगीला बुडा मी आणि किसन आपला किसन जिगरी एकदम लंगोटी यार. आम्ही असे तिघ जण होतो. मस्त कोंबड्याची पार्टी केली. हा हा मस्त भाजी झाली पण ट्रे उच्च मायबीन. ते रंगीला कसं काय तुमच्या नादी लागलं बाबा. अरे बापरे म्हणजे त्यालाही पाजली वाटते मग तुम्ही आता दोघांना मिळून रे. जमलं मग तर मजा आहे रे बा. आंब्याचा झाला कार्यक्रम मग आज. आंबे हां आंब्याहून आठवलं बरं झालं. आंब्याच्यानं आम्ही चोरले होते आंबे रातच्यानं. आणि अरमान खाल्ला मार रंगीलाच्या हातचा आम्ही. आणि आमचे त्यानं नेले कॅरेट उचलून. मग काय हो आम्ही केला माहोल. त्यानं आमचा गेम केला आम्ही त्याचा गेम केला. त्याचाच कोंबडा उचलून त्यालाच खाऊ घातला. हां 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 काय काय म्हणजे तुम्ही आंबे चोरले त्यानं कपके दिले आणि त्याचाच कोंबडा उचलून त्याला खाऊ घातला नाही. म्हणजे त्याच्या पोटातला कोंबडा आणला वाटते चोरून तुम्ही आणि त्याचीच भाजी केली. त्याला माहीत आहे का नाही बा. ओके वो माहीत नहीं पड़ता ना. वो कैसे माहीत पड़ेगा. उनको बताया थोड़ी बस खिलाया बस करके खिलाया. उनको बताया नहीं. हाँ उनको कैसे मालूम पड़ेगा कि उनका ही कोंबड़ा था करके. उनको थोड़ी ना बताएंगे पागल है क्या हम. हा मजा येते मग आता. आपल्याला तेच कारण पाहिजे होतं. मेला रे तू शिवल्या मेला तू आज संध्याकाळी पाहिजे तू येऊ दे ना त्याला गावात नाही. त्याची संध्याकाळी उतरतेच बराबर कार्यक्रम करतो मी. तुला थांबतो आता मायात नाही नाक बसतं ना तू. जाय घरी जाय आता. हाँ आते हम लोग आते हैं आबाजी. हाँ आते हो जा लय थकले असन तुम्ही जा. कमांडो लेफ्ट राईट चलो पीछे मेरे. पागल झालं काय अजून बाबा आता. घेतली दारून मग काय कमांडो लेफ्ट राईट आहे बराबर. जाय ना तू घरी जाय. तुला संध्याकाळी लेफ्ट राईट काढा लावतो पाठीवरती थांबतो. अरे का लोक आहेत ज्याचा कोंबडा आहे त्याच्याच कोंबडा चोरून त्यालाच खाऊ घातला ना बा मायबीन. कमाल लोक आहे बाबा. बरं झालं आपले तर कोंबडे नाही तर नेलेच त्याच्या लोकांनी चोरून लेखायचे. काय करतं गरज आहे ना. हळीचा सोनले भारी चला तुया. आहा ओ पीले ओ मेरे राजा पीले ओ मोरे रानी यार की है यारी निभानी. जरा सक पाणी टाकून घे की नाही. मायबीन पिले राजा पिले राणी चालू आले का. पम घेतली वाटतेकडे आज आहे ना. हा मस्त मावला आहे. रंगपंचमी झाली तरी म्हणते आला होळीचा सण लय भारी झाला नाचूया. आता का पुढच्या वर्षी रंगपंचमी नाचू राहिला बाबा आता आज. हा चिंग मावल करायला वाटतेकडे आज. चला की खांदून आंबे तोडून घेतो म्हणजे लोणच्याचा मेळ होऊन जाते आपला घरचा. मग त्याला उठवता येते.
ऐ कोण आहे रे कोण आहे रे ऐ, ऐ, शिश. अच्छा माय उठलं वाटतं घरी हटले का लयच लवकर उठले का मरते का रखवाली करायला. अरे मी लहानपणीचा दोस्त तुझ्या मी. काय रे हा तुटत्या वानाचे लेका हा चोराली येतं नाही तू आंबे चोराली येतं नाही तू एकदा सांगलं समजत नाही का चोराली उराला नाही तू हा. अबे बेवड्याले का किती लोकांना चोरून नेले तुझे आंबे माहीत तरी आहे का सांगून राहिला का पसरून राहिला पिले राजा राणी करून राहिला. तुला काय वाटते मी दारू पित असतो नाही तुला काय वाटते मी दारू पित असतो अले मी पित नसतो मला पाजल्यावरच पित असतो मी स्वतःच्या पैशाने मी पित नसतो हां तो पाजली का मला नाही मग काय एवढं तू मगापासून तू कोणानं पाजू दे तुले काय एवढं हां तुले पाजत नाही भिकार जोटा कोणी म्हणून काय मावर जायचं का तू हां. अरे प्याचा आणि पाजाचा विषय नसते ना तुला समजत नाही एवढा मोठा झाला तरी तुला समजत नाही लोक कसे आहेत काय का. अरे तुला माहीत नाही ते शिवल्या लय बदमाश आहे रे बा तुला वाटते ते 2 मिनिटं जेवायला काय बोलावलं पाजली काय तुला सोपी वाटते ते लय भारी आहे ना मला माहिती आहे ते. कोण शिवलाल सारखा दिलदार माणूस नाही कोणीच नाही रे तुला काय माहिती आहे का एकदा तरी तो जेवायला नेलं मला घरी त्यानं मस्त बोकड्याची हे केली ना पार्टी हां त्यानं बनले भाजी गिजी बनवली मस्त हां टँगो दिली टॅनिक दिली राशी घेऊन जेवायला नेलेले का हां तुला माहिती आहे का काही तर जेवायला बोलावत नाही चहा तर नाही पाजत तू मला म्हणतो त्याच्यासोबत हे नाही ते नाही. तुला समजतच नाही का तुला जरासा गेला आहेस म्हणून तुला समजून राहिलं जराशी उतरू द्या लागेल मग सांगायला. नाही सांग काय सांगतो ते आता सांग काय उतरू देऊ नको सांग आता जो हां काळी का सुट्या सांग लवकर सांग. बरं बा आता तू म्हणतो तर सांगतो. अबे तू जे कोंबडा जेवला ना ते जे कोंबडा जेवला मटणाचा दे. तुले कसं माहित कोंबडाच होता म्हणून जेवायले हां तुला माहित कसं. अबे बाई अडतो तर आता सांगितलं तो कोंबड्याची भाजी केली म्हणून. अले हो ते सांगितलं होतं आता सांगितलं नाही. तू जे ते कोंबडा जेवला ना ते तुझ्याच कोंबडा होता त्यानं चोरला कापला आणि तुलाच जेवायला बोलावलं हां तुला का सोपी वाटायला का ते शिवल्या तुझ्याच कोंबडा कापून तुलाच जेवायला बोलावलं त्यानं तुला वाटते मजा. सबूत काय आहे देवशी हां सबूत काय आहे सबूत दाखवू का तुले. अबे त्यानं स्वतः सांगितलं ना मला तोंडावर सबूत काय पाहिजे अजून. हां सबूत पाहिजे आपल्याला कोर्ट बिना सबूत शिवाय काहीच निर्णय घेत नाही सबूत दाखव तुम्हाला फक्त. सबूत पाहिजे असेल तर चाल कोट्यात नाही दिसते का कोंबडा पाय मग त्या उखंडाच्या 3 कोंबड्या आहेत तुला एक चौथा अशी ना तिथं असला तर ठीक नसला तर मग समजून जायचं भाऊ त्यानं चोरला म्हणून. चाल लवकर चाल बाबा माझ्या सासऱ्याने दिलता ते कोंबडा मला. अच्छा माय तुझ्या सासरा जाऊन असतं 50 वर्ष झाले ते कोंबडा 50 वर्षापासून जगू राहिला का काही का हात लावतं दारू गेला तर म्हणजे काही बोलू राहिला म्हणजे मला पागलात काढू राहिला तुझं. अरे बाबू पाय ना आहे का तुझ्या कोंबडा 3च कोंबडे दिसू राहिले म्हटलं पुरा कोटात झांबळून काढला ना आपण आहे का कोणता तुझ्या चौथा कोंबडा इथं 3च कोंबड्या आहेत ना. मग 4 कोंबड्यातला माया कोंबडा राहू दिला अशी त्या उखंडात नेला अशी 3रा कोंबडा मला काय आहे ह्याच्यातला तर मी घेऊनच घेतो एखादा कोंबडा हां माया कोंबडा काय जाऊ देऊ मी हट. घ्या गद्या पुढे वाजले की आणि रातचा गोंधळ बरा होता. अबे मी तुला सांगू राहिला ना तुझ्याच कोंबडा नेला म्हणजे ना एवढा शिवल्या बोंबलू सांगू राहिला ना गावातनी दवंडी देऊ राहिला ना की मी बुड्याचा कोंबडा घेतला आणि बुड्यालेच खाऊ घातला बुड्याचा कोंबडा घेतला आणि बुड्यालेच खाऊन घातला कमांडो लेफ्ट राईट असंच करू राहिला भाऊ पुरा गावात हिंडून तुला काय माहिती आहे. काही पण उखंडाला बोलाव चटकन उखंडाला त्याचं काय शहानिशा करून घेऊ इथेच बोलाव त्याले. बोलाव ना मला काय ते आहे अंदरच्या खोलीत द्या आवाज. ऐ उखंडा लवकर इकडे लवकर ये. मायबीन काय म्हणते बुडागड्या लस तपेल दिसू राहिला काय झालं का अजून बुडाली. बोला बाजी काय म्हणता काय चालू आहे. मी काय म्हणतो हे 3च कोंबडे कसे काय त्या कुठे आहेत एक कोंबडा कुठे गेला माया चौथा कोंबडा कुठे आहे. मी नेमकंच मी आलो फक्त मागच्या दरवाजातून आलो आणि तिकडेच ते कूलर चालू करून देऊन दिला. आता उन्हाळ्यात तपते ना इकडे आलोच नाही ना मलाच काय माहित बा तुमचा कोंबडा कुठे गेला मी थोडी घेतला मी तर व्हेजिटेरियन आहे प्युअर. पाहिले का उखंड्या लसला पाठी आणते ना त्या दिवशी गप मटण खाल्लं आणि म्हणते मी व्हेजिटेरियन हे देवऱ्या काय म्हणते तुझ्या एक कोंबडा शिवलाल चोरला म्हणते मटण केलं म्हणते आणि तुलाच खाऊ घातलं म्हणते म्हणजे मले. अरे बापरे म्हणजे तुमचाच कोंबडा चोरून तुम्हालाच मटण खाऊ घातलं नाही कमाल झाली राजा म्हणजे लयच खतरनाक गेम झाला ना तुमचा. मग मला विश्वास नाही ना याच्यावर मला थोडी विश्वास आहे हे काही सांगते लेखाचं तोट्टवानाचं त्याला बोलावलं नशीन जेवाले म्हणून जाऊ राहिली ना त्याची. हो राजा ते असू शकते त्याला जेवायला बोलावलं म्हणून जाऊ राहिली असेल ते असू शकते. नाही पण तुमचा कोंबडा दिसून नाही राहिला ना पुऱ्या कोट्यात नाही त्या खोलीत नाही काही नाही इकडे नाही 3च कोंबड्या आहे राजा ते 3 कोंबडे माय आहेत. म्हणजे मग हे सांगू राहिले ते खरं आहे काय. असू शकते ते शिवलाल तर तसा लय चोट्टा आहे बा आपल्याला त्याची काही गॅरंटी घेत नाही बा आपण त्याचं असू शकते त्यानं चोरला असेल काही सांगताच येत नाही. बरं पण तुम्ही जेवले का आज मटणाची भाजी जेवले का दुपारून तुम्ही. होणार आहे बा दुपारी त्यानंच नेलं तर मला त्याच्यावर जेवाले चला म्हणे आबाजी मस्त कोंबडा कापला म्हणे आज या म्हणे जेवाले.
पहा बाजी, तरी तुम्हाला समजून नाही राहिलं, त्यानं कोंबडा कापला आणि ह्या बाजी तेच म्हणून राहिले, म्हणजे याचं कुठं ना कुठे एक लिंक होऊच राहिल ना. तुम्ही शिवलाला जाऊन विचारा ना कचकन. नाही ते तर विचारणार साव, पण त्याला पहिले कुणारतो ना, मग विचारतो ना, पहिले मारतो, कारण मला त्याच्यावर शक आहे, ते लय चोट्टा आहे ना ते. त्याला तुम्ही पहिले बत्ती द्या आणि मग विचारपूस करा. मी म्हणतो ऐका माहिती तुम्ही, नाही तर एक काम करा तुम्ही, त्याच्यासोबत ती किसने असते ना, किसनेला फोन लावा आणि बोलावा इथं. त्याला म्हणा अजून काही त्याला असं लालाच द्या आणि बोलावा इथं, आणि त्याला विचारपूस करा मग त्याच्यापासून. हो गड्या, तसं करायला पुरते, किसन्याला विचारायला पुरते, किसन्या होतं ना भाजी करायला तिथं. हा हा हा, बराबर सापडा, मग बराबर सबूत भेटते आपल्याला. हॅलो, अरे किसन, काय चालू आहे? झोपला का बाबू घरी जाऊन? मी काय म्हणतो, ये ना आपल्या कोट्यात ये ना उखंडाच्या. टानिक आणलं ना, दुपारी कमी पडलं होतं का नाही, पाटलानं आणून दिलं मग माझ्यासाठी. त्याला म्हटलं बा आपले मित्र आहेत किसन ना शिवलाल, तर कसा ये मग शिवलाल आला, ये तू. माय बेन बुडा झाले का, एक नंबर खोटा बोलायला आहे रे बा. अरे बापरे, आता आल्यावर मजा येते कडे. येऊ राहिलं ते, आल्यावर सांगतो त्याला. हो हो, येऊ द्या ना, आम्ही इथं आहोत. हा आवाजी, कुठे आहे टँगो? द्या ना जरासं, द्या बरं जरासं. हो हो हो, तुला टानिक पाहिजे नाही माधर चोदाले का? हा, माया कोंबडा चोरला नाही तुम्ही, माया कोंबडा चोरून मले खाऊ घातला नाही. अरे बापरे, उद्याला माहीत पडलं वाटतं कडे, आम्ही येलो रे बापा. आता तर लय मारते रे बा, मला तर लयच मारते, मी तर जायच्या चावडीत सापडलो. अरे बापा बापा बापा, कसं काय माहीत पडलं का अजून? का इतक्या वावरात नेऊन कोंबडा केलताना, कोणाला वास गेला, कोण आग लावली, काही समजत नाही बापा मला. चटकन सांग, कोण कोंबडा चोरला? तू होता ना त्यातनी, सांग मला चटकन. नाही नाही, मी कोट्याच्या बाहेरच उभं होतो. ते शिवलाला त्याला अंदर कोंबडा घेऊन गेला बापा. मी काहीच केलं नाही हो आबाजी, मी कोट्याच्या बाहेरच उभं होतो. ते शिवलालनं चोरला ना, म्या थोडी चोरला. बरं बरं बरं, शिवलालनं चोरला ना, चाल जो तिथं. त्या म्हटलं विचारलं तुले की सांगायचं शिवलालनं चोरला म्हणून, सबूत पाहिजे होतं आम्हाला फक्त. ते तर आम्हाला माहित होतं शिवलालनं चोरला, सबूतच पाहिजे होता. समजलं का? चालतं का? बापा मी तर तुमच्यासोबत कुठे यायला तयार आहो. नरकाने संतती येतो, सबूत देतो बापा. मला काय आहे, फक्त मला सोडून द्या. म्हणजे कसं आहे, म्या काहीच केलं नाही, माझी काही गलती नाही. त्यानंच आणला, त्यानंच चोरला, त्यानंच कापला. मी आता फक्त मसाला आणि भाकरी आणला बापा घरून. हो हो हो, माहीत आहे ना तुला धुतला आहेस म्हणून. चाल फक्त त्या घरी. चला चला, मला काय चला. किसने आवाज देतले? शिवलाल, शिवलाल, बा शिवलाल, घरातून नाही रे बाबा शिवलाल. हा, भामटेले का आवाज देऊ राहिला? कमाशा हाकलू राहिला? हा, जोरशी आवाज दे ना जरा साक. थांब बरं, मीच आवाज देतो. ऐ शिवलाल, शिवलाल, ऐ. काय का का बाबाजी, काय झालं? काय काऊन कल्ला करू राहिले? काय झालं? काय आणि याले काऊन मारलं तुम्ही? पट्टी गिट्टी बांधायला आहे बाबा, काय झालं? काही नाही काही नाही, तो आविष्कार केला म्हणते एखादा, तर त्यानं त्याचा रिपोर्ट दिला, तर त्या रिपोर्टचा मोबदला दिला आणि त्याला वापस आम्ही. कायचा आविष्कार केला आणि कोण रिपोर्ट दिला? काय राजा, काय काय झालं? काय म्हणजे तुम्ही असं एकदम तपेल दिसू राहिलं? काय झालं? काय आपण वावरात जेवलो होतो का रे? म्हणजे मस्त झाली का भाजी? बरं, किती चांगली झाली भाजी. नाही नाही, कोंबड्याची भाजी मस्त झाली ती, पण माझा प्रश्न हे आहे, ते कोंबडा कोणाचा होता? हा, कोंबडा होता कोणाचा? माय बी सापड वाटतं कडा यायला आपल्याला. या किसन्यानं दिली अशी इन्फॉर्मेशन. किसन्या लयच बदमाश आहे ना, निवड मलेच अटकवते काही पण लेखाचं, दलिंदर कोणाचं दिली वाटते गड्या बापा. आता पयालेच पुरते भाऊ, पयालेच म्हणजे पयाला कीच वाचलो नाही तर मेलो या बुड्याच्या हातचं काढी लय लागते याची. पया रे बापा, पया रे पया रे पया रे पया रे.